एक गोष्ट सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे की राजकारण करत असताना विचारधारा वेगळी आणि कौटुंबिक नाते वेगळे, याच्यामध्ये फार फरक आहे आणि जनतेने ते पाळले पाहिजे. आता अजितदादा मोठ्या साहेबाला वंदनीय म्हटले काय? अजितदादानं सुप्रियाताई भगिनीला रक्षाबंधन केलं काय? याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काडीचाही संबंध नाही. ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो तो. मुळात आमचे हे संस्कारच आहेत, रूढी आणि परंपरा देखील आहे की मोठ्यांचा सन्मान करणं, या ठिकाणी रक्षाबंधनासारखे सण साजरे करणं ही तर परंपराच आहे. अजितदादाने केलं तर त्यांचा तो वैयक्तिक. उलट संजय राऊतांनी दम दिलाय की याद राख सुप्रियाताई, उद्याच्या रक्षाबंधनाला जर तू अजितदादा पवारांना राखी बांधशील तर, असाच त्यांच्या बोलण्याचा अर्थ येतो. म्हणजे हे केवढा दोष आहे. आणि दुसऱ्या बाजूनं रोहित पवारांना तर वेळ लागल्यासारखंच आहे. काही झालं तरी ते केंद्र सरकारवर बोलतात, काही झालं तरी भाजपवर टीका करतात. अरे बाबा, अजितदादा तुमच्यापासून बाजूला का निघाले हे दादानी एक तास घसा कोरडा करून सांगितलेलं आहे. त्यांच्यावर कसा अन्याय झाला याच्यात भारतीय जनता पार्टीचं काय दोष आहे? आणि म्हणून तुमच्या काकी तिथे लढल्या असतील किंवा काय बहीण म्हणजे तुमच्या सुप्रियाताईशी लढत झालेली, याच्याशी भारतीय जनता पार्टीचं तुम्ही नाव घेता, हा खऱ्या अर्थाने तुमचा बालिशपणा हे मात्र नक्कीच आहे. अगोदर तुम्ही तुमचं बघा आणि मग आमच्याशी बोला.